हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीत प्रणू चॅनलमध्ये। आज बाईटशीत प्रणूमध्ये आपण अगदी मस्त अशी पौष्टिक अशी खोबऱ्याची वडी बनवणार आहोत। त्यासाठी एका पॅन मध्ये आपण पाऊण वाटी इतका गूळ घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचाभर इतकं तूप टाकलंय। आता हा गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे। गूळ पूर्णपणे वितळला गेला, त्यामध्ये एक सुद्धा गाठ नाही राहिली की ह्यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून इतकं ओलं खोबरं टाकायचं आहे। इथे खोबरं आपण खवूड घेतलेला आहे आणि 1 वाटीभर इतकं खोबरं आपण यामध्ये टाकलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। अगदी बारीक गॅसवरती आपल्याला हे सगळं मिक्स करत राहायचं आहे। यामध्ये आपण साधारणतः 1 छोटा चमचा इतकी वेलची पावडर टाकून घेणार आहोत। वेलची पावडरने वडीला अगदी मस्त असा फ्लेवर येतो। आता ह्या मिश्रणाचा एक गोळा तयार होईल इथपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि चमच्याने सतत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे। अगदी एकवटलं जाईल सगळं मिश्रण असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता मिश्रणाचा गोळा पूर्णपणे तयार झालेला आहे। आता आपण एका प्लेटीला तूप लावून घेतलंय, त्यावरती हे मिश्रण टाकायचं आणि आता अशा पद्धतीने पेला घेऊन त्याच्या साहाय्याने मिश्रण आपण पसरवून घ्यायचंय। पेला किंवा वाटी घ्या आणि जेव्हा आपण इथे हे पसरवू ना तेव्हा त्या प्लेटीला आवर्जून तूप लावा, म्हणजे ही वडी काढताना सोपी जाते। तुमच्याकडे घरी जर चौकोनी प्लेट असेल ना तर तुम्ही चौकोनी प्लेट सुद्धा घेऊ शकता। खूप जास्त पातळ आपल्याला वडी करायची नाहीये, थोडी जाडसरच वडी ठेवायची आणि कडा व्यवस्थित आपल्याला एकत्र करून घ्यायच्यात। वडी गरम असते त्याच्यामुळे पेला किंवा वाटीच्या साहाय्यानेच ती व्यवस्थित थापून घ्या। त्यानंतर आपण ह्या गरम गरम वडीलाच कट मारून घेणार आहोत। जेवढ्या आकाराच्या वड्या आपल्याला हव्या आहेत तशा पद्धतीच्या वड्या आपण इथे पाडून घेऊयात। आणि आता हे मिश्रण आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे साधारणतः तासभरासाठी। तासभरानंतर ही वडी थंड झाली की इथे तुम्ही पाहू शकता पुन्हा चाकूच्या साहाय्याने एकदा जे कट आपण मारलेले आहेत त्यावरती पुन्हा चाकूच्या साहाय्याने एकदा कट मारून घेऊयात, म्हणजे जे वडीचे खाप आहे ते अगदी व्यवस्थित पडले जातील आणि ती सुट्टे सुद्धा अगदी व्यवस्थित। इथे तुम्ही पाहू शकता प्लेटीला व्यवस्थित प्रमाणामध्ये तेल लावून घेतलंय, त्यामुळे वडी सुद्धा अगदी छान अशी सुटलेली आहे। आता एक एक पीस काढून घेऊया त्याचा। ही खोबऱ्याची वडी जर तुम्ही घरी बनवलीत ना तर ती आठवडाभर 15 दिवस अगदी आरामात टिकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त पौष्टिक आहे। जेव्हा गोड काहीतरी खावंसं वाटेल तेव्हा अगदी पौष्टिक अशी तुम्ही ही खोबऱ्याची वडी खाऊ शकता। मुळात म्हणजे ह्या वड्या बनताना अगदी मऊ बनतात। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।